श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा स्वामी संदेश नेहमीपेक्षा थोडा वेगळा आणि खास आहे. कारण आज मी तुम्हाला कोणताही एक सरळ संदेश सांगणार नाही. आज तुम्हालाच तुमच्यासाठी एक पर्याय निवडायचा आहे आणि तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार आजचा सकारात्मक स्वामी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. सुरुवात करण्यापूर्वी काही क्षण शांत व्हा. मनात सध्या जो एक प्रश्न आहे त्या गोष्टीबद्दल तुम्हाला योग्य दिशा हवी आहे किंवा तुमच्या मनात जी एक इच्छा आहे ती इच्छा किंवा तो प्रश्न काही क्षण मनात ठेवा. डोळे बंद करण्याची गरज नाही. फक्त मन शांत करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या मनातील विचार तुम्हाला माहीत आहे. मला योग्य दिशा आणि सकारात्मक विचार द्या. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आता तुमच्यासमोर 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय लाल गुलाब आणि दुसरा पर्याय आहे पिवळे सूर्यफूल. आता महत्त्वाची गोष्ट, दोन्हींपैकी तुम्हाला जो पर्याय पहिल्यांदा मनाला आवडला तो निवडा. जास्त विचार करू नका. तुमच्या मनाला पहिल्यांदा जो पर्याय जवळचा वाटला तोच तुमचा पर्याय समजा. तुम्ही लाल गुलाब निवडला असेल तर मनात पर्याय 1 म्हणा आणि पिवळे सूर्यफूल निवडले असेल तर पर्याय 2 म्हणा. भक्त हो, निवड झाली का? छान. आता पाहूया तुमच्या निवडीमध्ये तुमच्यासाठी कोणता सुंदर संदेश आहे. पर्याय 1 लाल गुलाब. जर तुम्ही लाल गुलाब निवडला असेल तर हा संदेश तुमच्यासाठी आहे. लाल गुलाब म्हणजे प्रेम, आत्मविश्वास आणि स्वतःच्या मनाला महत्त्व देण्याची आठवण. आजचा संदेश तुम्हाला सांगतो, स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करा. कधीकधी आपण इतरांच्या मतांना इतकं महत्त्व देतो की आपल्या स्वतःच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करतो. कोणी काय म्हणेल, माझ्याकडून हे होईल का, मी योग्य निर्णय घेतोय का, असे प्रश्न मनात येतात. पण आज तुम्ही स्वतःला एक नवीन प्रश्न विचारा. मी माझ्यावर विश्वास ठेवला तर मी काय करू शकतो? हा प्रश्न तुमच्या विचारांची दिशा बदलू शकतो. तुमच्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत. कदाचित तुम्हाला त्या अजून पूर्णपणे जाणवलेल्या नसतील. तुम्ही आतापर्यंत जे काही शिकलात, जे अनुभव घेतले, ज्या परिस्थितीमधून पुढे आलात, या सगळ्यांनी तुम्हाला अधिक मजबूत बनवलं आहे. म्हणून स्वतःला कमी समजू नका. तुमची सुरुवात छोटी असली तरी त्याचा अर्थ तुमची क्षमता छोटी आहे असा होत नाही. एक छोटं पाऊलही पुढे जाण्याचं चिन्ह असतं. आजचा स्वामी संदेश तुम्हाला सांगतो, तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेव. प्रयत्न करत राहा. स्वतःला संधी द्या. कदाचित तुम्ही एखाद्या नवीन गोष्टीचा विचार करत असाल, कदाचित एखादं काम सुरू करायचं असेल, कदाचित एखादी जुनी इच्छा पूर्ण करायची इच्छा असेल, तर स्वतःला थांबवण्याआधी एकदा प्रयत्न करून पहा. परिपूर्ण वेळेची वाट पाहू नका. चांगली सुरुवात करण्यासाठी आजचा दिवसही पुरेसा असतो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामींचे स्मरण म्हणजे फक्त चमत्काराची वाट पाहणे नाही. स्वामींचे स्मरण म्हणजे मनाला धीर देणे, योग्य विचार ठेवणे आणि आपल्या प्रयत्नांमध्ये विश्वास ठेवणे. म्हणून आजपासून स्वतःशी सकारात्मक बोला. मी करू शकतो, मी शिकू शकतो, मी पुढे जाऊ शकतो. ही 3 वाक्य मनात ठेवा. आणि जर तुम्ही लाल गुलाब निवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमची ही कमेंट तुमच्यासाठीच एक सकारात्मक आठवण ठरेल. आणि हा संदेश तुम्हाला आवडत असेल तर आताच व्हिडिओला लाईक करा. अशाच सकारात्मक आणि स्वामी संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेल सबस्क्राईब करा. तुमच्या एखाद्या स्वामी भक्त मित्राला किंवा नातेवाईकाला हा संदेश उपयोगी वाटेल असं वाटत असेल तर शेअर नक्की करा. भक्त हो, पर्याय 2. आता जर तुम्ही पिवळे सूर्यफूल निवडलं असेल तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. पिवळं सूर्यफूल म्हणजे प्रकाश, आनंद, आशावाद आणि पुढे पाहण्याची सुंदर भावना. आजचा संदेश तुमच्या मनाला एकच गोष्ट सांगतो,
तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. आपण अनेकदा जे मिळालं नाही त्याचा विचार करत राहतो, पण आपल्या आयुष्यात आधीपासून असलेल्या चांगल्या गोष्टीकडे पाहायला विसरतो. आजपासून ही सवय बदला. सकाळी उठल्यावर स्वतःला एक छोटा प्रश्न विचारा. आज माझ्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे ज्याबद्दल मी कृतज्ञ आहे? उत्तर अगदी छोटं असलं तरी चालेल. तुमचं कुटुंब, प्रियजन, काम, स्वप्न, आरोग्य किंवा फक्त आजचा नवीन दिवस. कारण सकारात्मक विचार म्हणजे समस्या नाहीत असं समजणं नाही. सकारात्मक विचार म्हणजे समस्यांमध्येही पुढे जाण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करणं. आजचा स्वामी संदेश तुम्हाला सांगतो, ज्या गोष्टी बदलू शकत नाहीस त्यावर मन अडकवू नकोस. ज्या गोष्टी तुझ्या हातात आहेत त्यावर प्रेमाने काम कर. तुमच्या हातात तुमचे विचार आहेत, प्रयत्न आहेत. आजचा दिवस आहे म्हणून आजचा दिवस कालपेक्षा थोडा चांगला करण्याचा प्रयत्न कर. एक चांगला विचार, चांगलं काम, एखाद्याला प्रेमाने बोला, एखाद्याला मदत करा आणि स्वतःलाही थोडं प्रेम द्या. कारण इतरांसाठी चांगलं करताना स्वतःला विसरू नका. तुमची स्वप्न महत्त्वाची आहेत, तुमचे प्रयत्न, तुमचा प्रवासही महत्त्वाचा आहे. कदाचित तुमचं ध्येय अजून पूर्ण झालेलं नसेल, पण याचा अर्थ तुम्ही अपयशी आहात असा अजिबात नाही. प्रवास सुरू आहे एवढंच. आज तुम्ही कालपेक्षा एक पाऊल पुढे गेलात तर ती तुमची प्रगती आहे. म्हणून स्वतःच्या छोट्या यशाचंही कौतुक करा. स्वामींचं स्मरण ठेवा, मनात आशा ठेवा आणि प्रयत्न सुरू ठेवा. जर तुम्ही पिवळे सूर्यफूल निवडलं असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश तुमच्या मनाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवीन सकारात्मक स्वामी संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. हा संदेश एखाद्या स्वामी भक्ताच्या चेहऱ्यावर आज हसू आणू शकतो असं तुम्हाला वाटत असेल तर शेअर नक्की करा. स्वामी भक्तांनो, आता शेवटचा स्वामी संदेश. तुम्ही लाल गुलाब निवडला असो किंवा पिवळे सूर्यफूल, आजचा संदेश तुमच्यासाठी एक सुंदर आठवण घेऊन आला आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, चांगल्या विचारांना जागा द्या, तुमच्या प्रयत्नांना महत्त्व द्या आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामींचं स्मरण करत पुढे चालत राहा. तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडेलच असं नाही, पण प्रत्येक दिवसाकडे सकारात्मक नजरेने पाहण्याची ताकद तुम्ही निर्माण करू शकता. आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी स्वतःला कमी समजणार नाही. मी माझ्या चांगल्या दिवसांसाठी प्रयत्न करत राहीन आणि स्वामी समर्थांचे स्मरण मनात ठेवून सकारात्मक विचार करीन. आता तुमची एक छोटीशी कमेंट मला नक्की सांगा. लाल गुलाब निवडला असेल तर 1, पिवळे सूर्यफूल निवडले असेल तर 2 आणि त्यासोबत लिहा श्री स्वामी समर्थ. माझ्या मनाला योग्य दिशा द्या. तुमची कमेंट नक्की वाचली जाईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.